नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजश्री आय एस पोर्टलवर आपले स्वागत आहे. आज आपण इथं यूट्यूबच्या माध्यमातून सी-सॅटसाठी एम पी एस सी आणि यू पी एस सीचा जो पेपर 2 आहे क्वालिफाईंग पेपर, त्याच्यासाठी कॉन्सेप्ट बूस्टर्स नावाची एक सिरीज लॉन्च करत आहोत. आपण नक्कीच आपल्या पोर्टलला व्हिजिट करा. तिथं आपल्याला अजून पण सब्जेक्ट्समध्ये वेगळे वेगळे कोर्सेस लवकरात लवकर अवेलेबल होऊन जातील. आज आपलं जे कॉन्सेप्ट बूस्टर आहे ते LCM HCF साठी आहे, ज्याचे क्वेश्चन्स दरवर्षी UPSC MPSC आयोगाकडून येत राहतात. आणि हे एक असे क्वेश्चन असतात जे की मुलांना कॉन्फिडन्स तर असतं की होऊन जाईल, पण कधी कधी टाईम वेस्ट होऊन जाते मुलांचं. आणि ही परीक्षा टाईमसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला टाईम वेस्ट करायचा नाही आहे. त्याच्यामुळं आपण या लेक्चर थ्रू समजून घेऊ की कसं या क्वेश्चन्सला आपण थोडंसं फास्ट सॉल्व्ह करू शकतो. तर ठीक आहे, सुरू करूयात आपण. सगळ्यात पहिलं तर आपल्याला हे जे कॉन्सेप्ट बूस्टर्स आहेत ते दर फ्रायडे आणि संडेला अवेलेबल होत राहतील टाइम टू टाइम. आणि इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत त्याचे तुम्हाला लवकरात लवकर अवेलेबल करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. सगळ्यात पहिलं तर आपण आज कॉन्सेप्ट समजून घेऊ की LCM आणि HCF नेमकं आहे काय. प्रत्येकाला माहित असणार आहे, इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, तरी पण आपण हे एक थोडक्यात समजून घेऊ. ठीक आहे. तर LCM म्हणजे काय? LCM म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिपल, मग लिस्ट कॉमन मल्टिपल आपण त्याला म्हणू शकतो. आणि समजा माझ्याकडे एक नंबर आहे 6, तर 6 चे मल्टिपल्स कोण असतात? असे नंबर ज्यांना 6 पूर्णपणे डिवाइड करतात त्याला आपण 6 चे मल्टिपल्स म्हणतो. तर कुठले कुठले नंबर्स येते? 6 आहे, 12 आहे, 18 आहे, 24 आहे, 30 आहे, 36 आहे आणि सो ऑन. बरोबर आहे. हे 6 चे मल्टिपल्स आहे. त्याच्यानंतर सपोज मी म्हणतोय 12 चे मल्टिपल्स, तर 12 चे मल्टिपल्स कोण असणार? असे नंबर ज्यांना 12 पूर्णपणे डिवाइड करेल. पूर्णपणे डिव्हिजन म्हणजे काय? रिमाइंडर 0 ठेवणार. तर 12 चे मल्टिपल्स कोण कोण आहेत? 12 आहे, 24 आहे, 36 आहे, 48 आहे आणि सो ऑन. अजून एक नंबर घेऊयात आपण 18. 18 चे मल्टिपल्स कोण आहेत? 18 आहे, 36 आहे, 54 आहे, 72 आहे आणि सो ऑन. तर आपल्याला आता याच्यामध्ये लोएस्ट कॉमन मल्टिपल शोधायचं आहे. आपण सगळ्यांचे मल्टिपल्स तर लिस्ट डाऊन केले. आता आपल्याला लिस्ट आणि सगळ्यांमध्ये कॉमन असणारा मल्टिपल शोधायचं आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? असे काही मल्टिपल्स लिस्ट डाऊन करायची गरज नाहीये. तुम्ही सगळ्यात मोठा नंबर घ्यायचा आणि त्याचेच फक्त मल्टिपल्स बघत राहायचे आणि बाकी नंबर्सनी ते डिवाइड होतात का नाही चेक करायचं. फॉर एक्झाम्पल इथं जर आपण बघितलं 18चा फर्स्ट मल्टिपल 18 आहे, तर 18 ला 6 तर पूर्णपणे डिवाइड करत आहे पण 12 करत नाही. त्याच्यामुळे 18 तर नाही आहे लोएस्ट कॉमन मल्टिपल. त्याच्या पुढचा 36 ला 6 पूर्णपणे डिवाइड करणार, 12 पण पूर्णपणे डिवाइड करणार आणि 18 तर त्याच्या टेबलमध्ये जायच. देअरफॉर आपला LCM काय झाला या नंबरचा? 36. ठीक आहे. तर हे आहे आपला एक सिंपल थोडक्यात LCM चा अर्थ. त्याच्यानंतर जर याच्यामध्ये HCF चा कॉन्सेप्ट बघायचा आहे, HCF, तर HCF असतो हायेस्ट कॉमन फॅक्टर. ठीक आहे. हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय? फॅक्टर्स म्हणजे काय असतात? असे नंबर जे की गिव्हन नंबरला पूर्णपणे डिवाइड करतात. जसं की मी परत घेतोय 6. 6 चा हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे कोण कोण आहेत फॅक्टर 6 चे? 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 6 आहे. म्हणजे असे सगळे नंबर जे की 6 ला पूर्णपणे डिवाइड करत आहेत हे त्याचे फॅक्टर्स आहेत. 12 चे कोण कोण आहेत फॅक्टर्स? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 12 आहे. हे सगळे 12 चे फॅक्टर्स आहेत. आणि 18 चे फॅक्टर्स कोण कोण आहेत? 1 आहे, 2 आहे, त्याच्यानंतर 3 आहे, त्याच्यानंतर 6 आहे, 9 आहे आणि 18 आहे. ह्याच्यामधला आपल्याला सगळ्यात मोठा आणि कॉमन असलेला फॅक्टर शोधायचा. तर आपण सगळ्यांनी बघितलं इथं 6 आहे सगळ्यात मोठा फॅक्टर. ह्याच्यासाठी पण तुम्ही काय करू शकता? LCM सारखं. LCM मध्ये तुम्ही सगळ्यात मोठ्या नंबरचे मल्टिपल चेक करत होतो. HCF साठी तुम्ही सगळ्यात छोट्या नंबर सोबत चेक करा की 6 सगळे नंबर 6 ने डिवाइड होतात का? तर आपण बघितलं 6 ने सगळेच नंबर डिवाइड होत आहेत. त्याच्यामुळं HCF असणारे 6. जर 6 ने होत नसते तर आपण त्याच्यापेक्षा छोट्या नंबर्सनी चेक करत गेलो असतो. ठीक आहे. तर असं एक खूप सिंपल एक एक्सप्लेनेशन आहे HCF LCM चं. पण जर आपल्याला आता एक्झाम मध्ये हे फाइंड करायचंय तर एक्झाम साठी जर तुम्हाला लगेच लक्षात येत नाहीयेत, आता युपीएससी मध्ये किंवा एमपीएससी मध्ये असे छोटे छोटे नंबर्स नाही देणार, त्यांनी तुम्हाला असे मोठे नंबर्स दिले जातील. तर मोठ्या नंबरसाठी तुम्ही डायरेक्टली कॉमन प्राईम फॅक्टरायझेशन नावाची मेथड आहे, ही मेथड वापरून आपण एकदाच LCM आणि HCF फाइंड करू शकतो. तर सगळ्यांना माहिती आहे प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजे काय असतं की प्राईम नंबर्सनी आपण ह्याला डिवाइड करत जातो. सो ऍज लॉंग एज ते डिवाइड होतात. फॉर एक्झाम्पल आता या 3 नंबर्सला मी सगळ्यात छोट्या प्राईम नंबरनी पहिले डिवाइड करतो. सगळ्यात छोटा प्राईम नंबर कोण आहे? 2 आहे.
तर 2 नी जर मी याला डिवाइड केलं तर 2 3 जा 6, 2 6 जा 12, 2 9 जा 18. तर तिघं पण नंबर डिवाइड झाले. आता पुढचे हे जे नंबर्स आलेत ह्यांना कुठला प्राईम नंबर डिवाइड करतोय, तर 3 नी करून बघू. 3 1 जा, 3 2 जा, 3 3 जा. 2 आणि 3 नी तर तिघं पण डिवाइड झाले. पण आता 1 2 आणि 3 राहिले. आता एकदा इथं 1 आलं तर आता हे तीन नंबर्स कुठल्या पण नंबरनी डिवाइड नाही होणार. त्याच्यामुळे इथंच थांबायचं आणि या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन तुमचं HCF असतं. तर HCF किती आलं? 2 into 3 6. आता ह्याला कम्प्लीट करायचं जोपर्यंत नंबर्स 1 येत नाहीत. फॉर एक्झाम्पल 2 इथं 1 1 3 आणि 1 नी 1 1 आणि 1. आता या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला देणार आहे याचं LCM. LCM सॉरी इथं 3 येणार होतं, सॉरी. तर LCM किती येणार आहे? 2 3 जा 6, 6 2 जा 12, 12 3 जा 36. तर असं करून हा एक एकदम सिंपल एक्सप्लेनेशन आहे LCM आणि HCF चं. आता एक समजून घ्या, कधी पण रिलेशन बिटवीन LCM आणि HCF. समजा दोन नंबर्स आहेत, ठीक आहे, हे दोन नंबरसाठी व्हॅलिड आहेत. दोन नंबर्स आहेत, त्यांचं HCF आणि LCM चं जे मल्टिप्लिकेशन असणार आहे तेच त्यांच्या नंबरच्या मल्टिप्लिकेशनच्या इक्वल असणार आहे. आपण दोन एकदम सिंपल नंबर्स घेऊ. मी म्हणतोय एक नंबर घेऊ आपण 12, एक नंबर घेऊ आपण 18. आपण जर यांचं LCM बघितलं तर यांचं LCM येणार आहे, लगेच 2 मिनिटात चेक करा. 18 ला 12 म्हणजे 12 हे 18 चं मल्टिपल आहे का? नाहीये. तर 18 चा पुढचा नंबर कोण आहे? 36. 36 12 चा पण मल्टिपल आहे, 18 चा पण मल्टिपल आहे. सो 36 इज द लिस्ट कॉमन मल्टिपल. तर यांचं LCM काय येणार आहे? 36. आणि HCF साठी आपण काय करू शकतो? पहिलं तर चेक करा की छोटा जो नंबर आहे 12 तो 18 ला पूर्णपणे डिवाइड करतोय का? तर नाही करत आहे, ठीक आहे, रिमाइंडर राहते. तर त्याच्यानंतर 12 चे अजून कोण कोण फॅक्टर्स असणार आहेत? 12 चे फॅक्टर्स आपल्याला माहिती आहेत. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 6 आहे आणि सॉरी इथं एक 4 आहे, 6 आहे आणि 12 आहे. तर 6 नी चेक करा. लगेच आपल्याला लक्षात येते की 6 नी 12 पण डिवाइड होतोय, 18 पण डिवाइड होतोय. तर या नंबरचं HCF किती असणार आहे? 6 असणार आहे. आपण जर चेक केलं तर 36 इंटू 6 किती येते? 216. आणि 12 इंटू 18 पण किती येते? 216. देअरफॉर आपण म्हणू शकतो की दोन नंबर जर आहेत तर त्या नंबरचं प्रोडक्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर HCF अँड LCM. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाइड आपण बघूयात. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला कधी कधी फ्रॅक्शनचं पण HCF आणि LCM काढता यायला पाहिजे. ठीक आहे. जसे की मी थोडी स्लाइड ही मोठी करतो, थोडं दिसायला हे होईल. आता जर तुम्हाला HCF आणि LCM फ्रॅक्शनचं काढायचं आहे, बरोबर आहे, तर इथं आपल्याला फॉर्म्युला स्टेटेड आहे. तर LCM जर तुम्हाला फ्रॅक्शनसाठी काढायचं आहे तर सगळ्या न्यूमेरेटर्सचं आपण LCM काढतो आणि सगळ्या डिनॉमिनेटरचं आपण HCF काढतो. जर तुम्हाला त्यांचं HCF काढायचं आहे तर आपण सगळ्या न्यूमेरेटरचं HCF काढतो आणि सगळ्या डिनॉमिनेटरचं LCM काढतो. LCM काढायचं तर LCM टॉपवर असतं, HCF काढायचं तर HCF टॉपवर असतं. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. जसे की एक एक्झाम्पल घेऊ आपण. फर्स्ट एक्झाम्पल, मला जर त्या सगळ्या फ्रॅक्शनचं LCM काढायचं तर मी काय करणार? LCM ऑफ 12, 8, 16 आणि 4 डिवायडेड बाय HCF ऑफ 35, 7, 21 आणि 7. आता आपण आरामात विचार करू. ठीक आहे. न्यूमेरेटर मध्ये 12 आहे, 8 आहे, 16 आहे आणि 4 आहे. मी काय म्हणलं होतं? सगळ्यात मोठा नंबर घ्यायचा आणि त्याचे मल्टिपल चेक करायचे, बाकीच्या डिवाइड होतात का. तर 16 पासून सुरू करू. 16 12 ने डिवाइड होतो का? होत नाही 12 ने डिवाइड. ठीक आहे. तर 16 चा पुढचा नंबर कोण आहे? 32. 32 12 ने डिवाइड होतोय का? होत नाहीये. 16 चा थर्ड मल्टिपल कोण आहे? 48. 48 12 नी पण डिवाइड होतोय, 8 नी पण डिवाइड होतोय, 4 नी पण डिवाइड होतोय. देअरफॉर याचं LCM काय? 48. त्याच्यानंतर HCF साठी सगळ्यात छोटा नंबर घ्यायचा 7. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात छोटा नंबर 7 आहे. 7 नी चेक करायचं की बाकी सगळे नंबर्स डिवाइड होतात का. तर 7 नी 35 डिवाइड होतं का? हो. 7 डिवाइड होते का? हो. 21 डिवाइड होते का? हो. मग याचं HCF किती असणार आहे? 7. झालं. 48/7 आपला आन्सर आहे. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला HCF काढायचंय, तर आपण काय करणार? न्यूमेरेटरचं HCF काढणार, 3, 6, 12 आणि 3चं, आणि डिनॉमिनेटरचं LCM काढणार. LCM कोणाचं काढणार आपण? 4, 25, 35 आणि 5चं. तर इथं HCF काढायचंय. सगळ्यात पहिलं परत आपण जे म्हणलं होतं, सगळ्यात छोटा नंबर घेतला 3. 3 नी 6 पण डिवाइड होते, 12 पण डिवाइड होते आणि परत 3च. तर याचं HCF तर 2 मिनिटात काढता आलं. पण आता LCM साठी मी काय म्हणलो होतं? LCM साठी सगळ्यात मोठा नंबर घ्यायचा आणि आपण त्याचे मल्टिपल चेक करायचे की बाकी डिवाइड होतात का ते.
तर 35 आहे सगळ्यात मोठा नंबर. पण जर ऑड नंबर आहे, 35 चे असे काही मल्टिपल्स आपल्याला सगळे माहित नसतील. 2-4 मल्टिपल जर चेक केले तर 35 नी हे डिवाइड होत नाही. 70, 105, तर 4 नी प्रॉब्लेम येतोय, 70 पण जात नाही, 105. यावेळेस आपण डायरेक्टली खूप विचार न करता डायरेक्टली आपली मेथड जी आहे कॉमन प्राईम फॅक्टरायझेशन त्याचा वापर करू. तर कॉमन प्राईम फॅक्टरायझेशन 4, 25, 35 आणि 5. आता मला सांगा, सगळ्यात पहिलं तर कुठला नंबर आहे जे की या सगळ्यांना डिवाइड करतोय? कुठलाच नंबर नाही आहे जे की सगळे डिवाइड करतोय. तर 5 नी आपण सुरू करू. तर 5 नी येते का जात आहेत, पण 4 जात नाही. 4 ला ऍज इट इज ठेवा. 5 5 जा 25, 5 7 जा 35, 5 1 जा 5. त्याच्यानंतर 4 नी बघा, 4 नी हे तर 1 झालं, हे तर 5 ऍज इट इज झालं, हे 7 आणि हे 1. त्याच्यानंतर 5 नी हे 1 1 7 आणि 1, आणि 7 नी 1 1 1 आणि 1. जोपर्यंत 1 येत नाहीत खाली तोपर्यंत आपण करत जातो. आता या सगळ्या नंबर्सला जर मल्टिप्लाय केलं, 5 4 जा 20, 25 जा 100, 107 जा 700, तर आपल्याला आपला आन्सर भेटून गेलाय 3/700. तर हे एक छोटीशी मेथड आहे ज्याच्याने आपण फ्रॅक्शन्सला टॅकल करू शकतो. आयोग डायरेक्ट तुम्हाला असं नॅचरल नंबर्स नाही देणार, फ्रॅक्शन्स मध्ये, डेसिमल मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करेल. जसं की पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूयात. पुढच्या स्लाइड मध्ये हे बघा, इथे डेसिमल्स आहेत. आता 3 आहे, 1.2 आहे, 0.06 आहे. इथं दोन गोष्टी तुम्ही करू शकता. एक तर काय गोष्ट आहे की याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा आणि मग तुम्ही ट्राय करा सॉल्व्ह करायचं. नाहीतर बेस्ट मेथड काय आहे, डेसिमल्सला डायरेक्ट सॉल्व्ह करायची, की तुम्ही याला लाईक डेसिमल्स मध्ये कन्वर्ट करा. आता लाईक डेसिमल्स काय आहेत? तर लाईक डेसिमल्स म्हणजे असे नंबर्स ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नंतर सेम डिजिट्स असतात. पण आता तुम्ही म्हणणार इथं तर फक्त 3 आहे, 3 तर डेसिमलच नाही. तर आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. कसं? 3.00 घेऊ. तर मी म्हणतो यांना लाईक डेसिमल्स मध्ये जर कन्वर्ट केलं तर काय येतं? 3.00, 1.20 आणि 0.06. असं केल्याने काय झालं की डेसिमल नंतर सेमच डिजिट्स आहेत सगळ्यांकडे. इथं पण 2 आहेत, इथं पण 2 आहेत, इथं पण 2 आहेत. आता 2 मिनिटासाठी डेसिमल काढून टाका आणि जे नंबर्स बनतायत त्यांना कॉमन प्राईम फॅक्टरायझेशननी सॉल्व्ह करा. तर कुठले नंबर्स आहेत? एक नंबर आहे 300, एक नंबर आहे 120 आणि एक नंबर आहे 6. याला जर कॉमन प्राईम फॅक्टरायझेशननी आपण सॉल्व्ह केलं तर काय होणार? सगळ्यात पहिलं तर मी म्हणतोय, आता बघा, दरवेळेस तुम्हाला प्राईम नंबर्सनीच डिवाइड करावं असं काही नाहीये. जर सगळे नंबर्स एखाद्या मोठ्या नंबरनी जात असतील जे की तुम्हाला डायरेक्टली दिसत असेल तर तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही येणार. फॉर एक्झाम्पल मी म्हणतोय सगळेच नंबर 6 नी जाणार आहेत तर डायरेक्ट 6 नी करून टाका. 50 येते, इथं 20 येते, इथं 1 येतं, बरोबर आहे. आता 1 आलं, 1 आलं म्हणजे इथून पुढे सगळे नंबर्सनी डिवाइड होणार एका नंबरनी. त्याच्यामुळं आपण म्हणणार ह्याचं HCF 6 नाहीये, पण 2 मिनिटासाठी 6 लिहून ठेवा. मी सांगतो नंतर काय करायचं. आता हे टेबल कम्प्लीट करू एलसीएम साठी. तर आता परत हे दोघं 10 नी जात आहेत तर मला दिसत आहे 10 5 जा 10 2 जा 1, पुन्हा 5 1 2 1 आणि 2 नी पण 1 1 आणि 1, बरोबर. आता या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? 60, 300, 300 2 जा 600. तर एलसीएम पण तुम्ही 2 मिनिटासाठी 600 असं लिहून टाका. पण आता काय गोष्ट आहे, असं आहे की आपण नंबर्स कुठले वापरले? 300, 120 आणि 6. पण आपला क्वेश्चन काय? डेसिमल्स आहे. त्याच्यामुळं आपण जे केलं होतं दर 2 डिजिट म्हणजे दर डेसिमल नंतर 2 डिजिट होते ना, तर आपण इथं पण असं कन्वर्ट करायचं की इथं पण डेसिमल नंतर 2 डिजिट असले पाहिजे. तर 6 ला कसं लिहिता येईल आपल्याला? 0.06 आणि 600 ला 6.00. म्हणजे जे आपण सुरुवातीला केलं त्याच रिव्हर्स करून आपल्याला आन्सर भेटणार. तर आपलं फायनल आन्सर काय? HCF इज 0.06 आणि LCM इज 6.00 विच इज 6. ठीक आहे. आता आपण एवढंच कॉन्सेप्ट स्टडी केलं, हे एकदम बेसिक कॉन्सेप्ट आहे. ह्याच्यावरच आपण युपीएससी मध्ये आलेला एक प्रश्न ट्राय करूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं तर बघून घ्या, एकदा प्रश्न वाचून घ्या. एकदम लेटेस्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. थोडंसं मी पाहिजे तर फॉन्ट साईज इन्क्रीज करतो क्वेश्चनची, सगळ्यांना अवेलेबल होऊन जाईल त्याच्यामुळं, म्हणजे सगळ्यांना विजिबल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघून घ्या काय दिलंय. लेट पी बी अ ट्रिपल डिजिट नंबर, अ 3 डिजिट नंबर. पी त्यांनी म्हणतायत एक 3 डिजिट नंबर आहे ज्याचे हे तिन्ही पण डिजिट्स क्यू आहेत, ज्याचे हे तिन्ही पण डिजिट्स क्यू आहेत. ठीक आहे. म्हणजे आपण इथून काय कंक्लूड करता येतं की पी जो आहे तो एक 3 डिजिट नंबर आहे जिथे तिन्ही पण डिजिट सेम आहे. म्हणजे पी काय काय असू शकते तुमच्याकडे? पी ची व्हॅल्यू 111 असू शकते, 222 असू शकते, 333 असू शकते, आणि असं 999 पर्यंत. 000चा तर विषयच नाही आहे, कारण की 000 मध्ये शेवटी काय विचारले त्यांनी? व्हॉट इज द HCF?
आणि 000 म्हणजे 0 सोबत आपण एचसीएफ काढू शकत नाही, बरोबर आहे, नॉट अ व्हॅलिड सिच्युएशन. ठीक आहे, तर आपल्याला पी चे असे 9 पॉसिबिलिटीज आहेत, 111, 222, 333 आणि सो ऑन. आणि त्यांनी म्हणतायत की 481 सोबत आपल्याला ह्याचं एचसीएफ काढायचं आहे पीचं. तर पहिलं तर फर्स्ट स्टेप तुम्हाला डोक्यात यायला पाहिजे की 481 ला प्राईम फॅक्टराईज करा. ठीक आहे, प्राईम फॅक्टराईज करा. तर ह्याला जर आपल्याला प्राईम फॅक्टराईज करायचं तर 2 नी जाते का, 3 नी जाते का, 5 नी जाते का, असं करू नका. तुम्ही काय करू शकता, एचसीएफ जे ऑप्शन्स मध्ये दिले त्याच नंबर मध्ये चेक करून बघा ना, कारण की तिथंच तुमचा आन्सर लपलेला असणार आहे. तर एकदा 13 सोबत चेक करून बघा डिव्हिजिबल आहे का. तर जर आपण याला 13 सोबत डिवाइड केलं, 481 डिवायडेड बाय 13, तर आपल्याला माहिती 13 3 जा 39 आणि रिमाइंडर काय येणार आहे 9 आणि 1. आणि आपल्याला अजून पण माहिती 13 7 जा किती 91. तर आपल्या लक्षात आलं ठीक आहे हा नंबर 13 नी जातोय, म्हणजे ह्याला प्राईम फॅक्टराईज करून आपण काय लिहू शकतो, 13 इंटू 37. आपण याला काय लिहू शकतो, 13 इंटू 37, बरोबर आहे. आणि जो आपला हा पी आहे 111, 222, 333 हे जे नंबर्स आहेत हे तर आपलं 481चं प्राईम फॅक्टरायझेशन आहे. आता तुम्ही 111चं एकदा प्राईम फॅक्टरायझेशन बघा. 111 आपल्याला डायरेक्टली दिसतोय 3 नी जातोय, कारण की सम ऑफ डिजिट्स इज 3 आणि 3 ची डिव्हिजिबिलिटीज असते की ज्याचे पण सम ऑफ डिजिट्स आर डिव्हिजिबल बाय 3, इट इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. तर ह्याला 3 इंटू काय लिहिता येते आपल्याला, 37 लिहिता येते. ह्याला काय लिहिता येते आपल्याला, 3 इंटू 37 लिहिता येते. तर मी म्हणतोय 111 जर असेल माझा नंबर, 111 जर नंबर असेल तर ह्याला मी 3 इंटू 37 लिहू शकतो. समजा माझा नंबर 222 आहे, समजा माझा नंबर 222 आहे, तर 222 ला आपण काय करू शकतो, 2 इंटू 111 लिहिता येतं, 2 इंटू 111 लिहिता येतं. समजा माझा नंबर 333 आहे, तर ह्याला काय लिहिता येते, 3 इंटू 111 लिहिता येतं. म्हणजे मी असं म्हणतोय की हे जेवढे पण 9 डिजिट्स आहेत सगळ्यांना आपण ऍज अ नंबर इंटू 111 लिहिता येतं. आणि 111चं तर सगळ्यात मोठा फॅक्टर माहितीच आहे आपल्याला, कोण आहे, 37 आहे. तर माझा जो पी असणार आहे त्याचे जे पण फॅक्टर असणार आहेत त्यांच्यापैकी सगळ्यात मोठा फॅक्टर कोण असणार आहे, 37 असणार आहे. आणि आपल्याला यांचं एचसीएफच काढायचं होतं, देअर फॉर हायेस्ट कॉमन फॅक्टर किती भेटलं आपल्याला, 37. तर हे आपला आन्सर असला पाहिजे. तर एकदम बेसिक नॉलेजवर पण तुम्ही युपीएससी मध्ये हा क्वेश्चन 2च मिनिटात सॉल्व्ह करू शकला असतात. ठीक आहे, आणि तुमचे मार्क्स फिक्स करून एक कॉन्फिडन्स येते आपल्याला पण की मॅथमॅटिक्स मधले क्वेश्चन जर बरोबर असले तर आपलं फर्स्ट पेपर मध्ये केलेली मेहनत वाया जात नाही. ठीक आहे, सेकंड पेपर मध्ये. तर सेकंड क्वेश्चन, त्याचा पुढचा क्वेश्चन आपण बघूया. हा पण क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, एकदम बेसिक कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये, पण तुम्हाला कॅच करता यायला पाहिजे. त्यांनी काय म्हणलंय, दोन एचसीएफ आणि एलसीएम दोन नंबरचे देऊन टाकलेले आहेत. एलसीएम किती दिलंय तुम्हाला 175 आणि तुम्हाला एचसीएफ दिलेला आहे 5. आणि दोन नंबर्स ज्यांचं एचसीएम आणि एलसीएम हे आहे त्यांचा सम दिलेला आहे तुम्हाला. सम किती दिलेला आहे त्यांनी 60. तर आता आपल्याला त्यांचा डिफरन्स काढायचा आहे. ठीक आहे, या क्वेश्चन मध्ये काय इम्पॉर्टंट आहे की आपण जनरली काय विचार करतो, जर मॅथमॅटिक्सची नॉलेज वापरली तर आपण म्हणतो आपल्याला नंबर्स माहित नाही आहेत ना, आपण त्यांना अज्युम करतो लेट द नंबर्स बी ए अँड बी, लेट द नंबर्स बी ए अँड बी. पण ए अँड बी करून काही फायदा होत नाही याच्यामध्ये. का, कारण की आपण म्हणणार ठीक आहे प्रोडक्ट ऑफ नंबर्स इज इक्वल टू देअर एचसीएफ इंटू एलसीएम. पण ह्याच्या पुढे तुम्ही काय करणार, तुम्हाला एकच इक्वेशन भेटते ए इंटू बी च्या टर्म्स मध्ये. त्याच्यापेक्षा बेटर मेथड काय, तुम्ही एक सिंपल एक मी समजवतो. समजा माझ्याकडे एक नंबर आहे 20 आणि माझ्याकडे एक नंबर आहे 25, बरोबर. आपल्याला माहिती 20 आणि 25 चा जो एचसीएफ आहे तो 5 सगळ्यात मोठा नंबर आहे जे दोघांना पण डिवाइड करतोय. तर मी 20 ला काय लिहू शकतो 5 इंटू 4 आणि मी 25 ला काय लिहू शकतो 5 इंटू 5, बरोबर. तर मी असं सांगतोय कुठल्या पण दोन नंबर्सला आपण त्यांच्या एचसीएफच्या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो. आणि एकदा आपण एचसीएफच्या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिलं तर उरलेले दोन नंबर जे असतात ते कोप्राईम असतात. कोप्राईम म्हणजे त्यांचे कुठलेच आपसात कॉमन फॅक्टर नसतात, त्यांचे कुठलेच आपसात कॉमन फॅक्टर्स नसतात. तर मी म्हणतोय इथं तुम्ही ए आणि बी अज्युम न करता त्यांचं एचसीएफ 5 आहे ना, तर आपण म्हणणार लेट नंबर्स बी 5a and 5b where a and b are co-prime. असं का केलं आपण, कारण की आता आपल्याला थोडस म्हणजे आपल्या आन्सरच्या जवळ पोहोचता लवकर येईल, कारण की एकच इक्वेशन बनणार आहे आणि आपल्याला म्हणजे आपण थोडस त्याला हे केलंय की ए आणि बी को प्राईम आहेत, म्हणजे आपल्याला लवकर फॅक्टरायझेशन त्याचा आन्सर काढता येईल. तर कसं काढणार आपण त्याचा आन्सर, आपण म्हणणार ठीक आहे नंबर्स 5a आणि 5b आहे, एचसीएफ 5 आहे, एलसीएम 175 आहे. तर प्रोडक्ट ऑफ नंबर्स काय 5a इंटू 5b
इक्वल टू देअर एलसीएम इंटू एचसीएफ. ठीक आहे. तर हे किती येणार आहे 25AB इज इक्वल टू 175 इंटू 5. म्हणजे AB ची व्हॅल्यू किती येणार आहे 175 इंटू 5 अपॉन 25. 25 आणि 175 जाते येस 7 जा. तर A इंटू बी ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली आहे 35 भेटलेली आहे. आणि A इंटू बी एकदा 35 भेटलं आणि आपल्याला माहिती आहे की A आणि B जे आहेत ते को प्राईम आहेत. तर A इंटू बी जर 35 तर काय काय पॉसिबिलिटीज आहेत मला सांगू. 35 ला कुठल्या दोन को प्राईम नंबरचं मल्टिप्लिकेशन लिहिता येतं. एक तर आपण त्याला 1 इंटू 35 लिहू शकतो किंवा 35 इंटू 1 लिहू शकतो. नाहीतर आपण त्याला 5 इंटू 7 लिहू शकतो. नाहीतर 7 इंटू 5 लिहू शकतो. चारच पॉसिबिलिटीज आहेत 35 ला दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन लिहिण्याची. तर आता आपल्याला त्यांनी कंडिशन दिली आहे की त्यांचा सम जो आहे तो 60 आहे. तर आता मला सांगा जर 1 आणि 35 आपलं ए आणि बी असतील तर आपले नंबर्स आपण काय अज्युम केले 5A आणि 5B. जर 1 आणि 35 असलं तर नंबर खूप पुढे निघून गेले. 5 इंटू 35 तर मोठा नंबर आहे ते की 60 होऊ शकत नाही सम. मग आपल्याला इथंच अनालाइज करावं लागेल 5 आणि 7 मध्ये. तर जर मी ए ची म्हणजे 5A आपल्याकडे आहे आणि आपण म्हणतोय ए ची व्हॅल्यू 5 म्हणजे आपला नंबर किती झाला 25 आणि आपण ह्याला म्हणतोय बी ची व्हॅल्यू 7 घेतोय. म्हणजे हे दोनच करेक्ट पॉसिबिलिटीज आहेत आपल्याकडे ए आणि बी च्या 5 आणि 7. सो आयदर द नंबर कॅन बी 25 अँड 35 और 35 अँड 25. कसं पण घ्या सेमच येणार आहे. आणि आपल्याला यांचा डिफरन्स सांगायचा आहे तर 25 अँड 35 चा डिफरन्स किती आला 10. तर आपलं फायनल आन्सर काय 10. तर हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे स्टार मार्क करून घ्या कारण की इथं आपलं एक छोटासा कॉन्सेप्च्युअल लेवलवर त्यांनी चेक करू शकतात. ठीक आहे. काय करायचं असतं एचसीएफ मध्ये जे पण दिलंय त्या टर्म्स मध्ये आपण नंबर्सला अज्युम करतो सॉल्व्ह करतो आणि सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला फक्त एक लिमिटेड ऑप्शन्सच भेटून जातात आणि जी कंडिशन दिलेली असते त्या कंडिशन थ्रू आपण ह्याला चेक करून आपला आन्सर काढतो. ठीक आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढच्या क्वेश्चन मध्ये पण मी थोडस इन्क्रीज करतो ह्याला. ठीक आहे. पुढच्या क्वेश्चन मध्ये मी परत सांगतोय खूप इम्पॉर्टंट आहे डबल स्टार मार्क करून घ्या पाहिजे तर या क्वेश्चनला खूप इम्पॉर्टंट आहे कारण की 2024 किंवा 25 पुढचाच क्वेश्चन आहे जे की सेम कॉन्सेप्टवर आहे आणि एकदम सोपं आहे. एचसीएफ एलसीएम मध्ये काही क्वेश्चन्स आहेत जे की पॅटर्न रिपीट होत असतं आणि त्या पॅटर्नला जर तुम्ही कॅच केला तर मग तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. इथं काय म्हणतायत बघा फाइंड द ग्रेटेस्ट नंबर दॅट कॅन डिवाइड 76 अँड 60. आपल्याला असा एक सगळ्यात मोठा नंबर शोधायचा आहे. मी समज एक्स म्हणतोय जे की 76 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर काय देतोय 4. आणि ज्या नंबरला आपण म्हणजे ज्या नंबरनी आपण 60 ला डिवाइड केलं तर रिमाइंडर देत आहे 6. म्हणजे एकच नंबर आहे एक्स ज्याला 76 नी जर एक्स ला डिवाइड एक्सनी जर 76 ला डिवाइड केलं तर रिमाइंडर आहे 4 आणि एक्सनी जर 60 ला डिवाइड केलं तर रिमाइंडर आहे 6. तर इथं पण कॉन्सेप्ट एचसीएफ आणि एलसीएमचाच आहे फक्त आपल्याला एक छोटीशी गोष्ट बघायची. मी म्हणतोय जर एक्सनी याला डिवाइड केलं तर रिमाइंडर 4 येतोय आणि एक्सनी याला डिवाइड केलं तर रिमाइंडर 6 येतोय. तर 4 ला जर मी 76 मधून सबट्रॅक्ट करून टाकलं तर कुठला नंबर बनतोय 72 आणि 60 मधून जर मी 6 ला सबट्रॅक्ट केलं तर कुठला नंबर बनतोय 54. तर मग मी असं म्हणू शकतो का की एक्स 72 ला पूर्णपणे डिवाइड करणार आणि एक्स 54 ला पण पूर्णपणे डिवाइड करणार. का असं होणार कारण की इथं जर रिमाइंडर्स देत आहे तर त्या रिमाइंडर्सला जर मी मायनस करून टाकलं तर पूर्णपणे डिवाइड करत आहे. आणि म्हणजे आपला क्वेश्चन काय राहिला आपल्याला असा नंबर शोधायचा एक्स विच कम्प्लिटली डिवाइड 72 अँड 54 विच कम्प्लिटली डिवाइड 72 अँड 54. म्हणजे आपला क्वेश्चन बेसिकली काय झालंय फाइंड द एचसीएफ ऑफ 72 अँड 54. म्हणजे आपला क्वेश्चन आपण एकदम मिनिमाइज करून टाकला आणि आपला क्वेश्चन झाला फाइंड एचसीएफ ऑफ 72 अँड 54. तर या क्वेश्चनची शॉर्ट ट्रिक काय कधी पण जर असं आलं फाइंड द ग्रेटेस्ट नंबर दॅट डिवाइड्स लिव्हिंग रिमाइंडर्स रिस्पेक्टिव्हली ही जर लाईन तुम्हाला दिसली कधी पण लिव्हिंग रिमाइंडर्स रिस्पेक्टिव्हली तर तुम्ही काय करायचं जे रिमाइंडर्स आहेत त्यांना सबट्रॅक्ट करायचं आणि त्यांचं एचसीएफ काढायचं. एवढं फक्त एक्सप्लेनेशन होतं हे काही करत बसायची गरज नाहीये. तुम्ही फक्त रिमाइंडर्सला त्यांच्यामधून मायनस करायचं आणि त्याचं एचसीएफ काढून टाकायचं. आता तुम्हाला फक्त 72 आणि 54 चा एचसीएफ काढायचं. तर एचसीएफ काढता तर आपल्याला येते काही प्रॉब्लेम नाही आहे. हे 72 आहे हे 54 आहे हे 2 नी जातात का येस 2 नी 36 आणि 2 नी हे किती येणार आहे 27. हे परत 3 नी जाते का येस 3 नी 12 3 नी हे किती येते 9. परत 3 नी जाते का 3 4 जा 3 3 जा. आता संपलं आता दोन्ही पण जाणार नाही. तर एचसीएफ किती झालं याचं 18. एचसीएफ किती झालं याचं 18. सो 18 इज आवर फायनल आन्सर.
1872 ला तर पूर्णपणे डिवाइड करतोय, पण 1876 ला जर डिवाइड केलं तर रिमाइंडर 4 येतं, आणि 1854 ला तर पूर्णपणे डिवाइड करत आहे, पण 18 जर 60 ला डिवाइड केलं तर रिमाइंडर 6 येत आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. आता बघा, मागचा क्वेश्चनचं सेम लॉजिक कधी विचारलंय बघा, युपीएससी 2024 मध्ये सेम सेम कॉन्सेप्ट. त्याच्यामुळे मी म्हणलं होतं स्टार मार्क करा. 4-5 पॅटर्नचे क्वेश्चन तेच रिपीट होत राहतात आयोगांच्या परीक्षांमध्ये. तर जर आता बघितलं, त्यांनी परत काय दिलंय, 421 अँड 427 when divided by the same number leave the same remainder 1. म्हणजे त्यांनी म्हणतायत जर 421 ला एका नंबर x ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 1 येणार आहे, आणि 427 ला जर एका नंबर x ने डिवाइड केलं तर काय रिमाइंडर येणार आहे, 1 येणार आहे. मागच्या क्वेश्चन सारखंच वाटत असेल तुम्हाला हे. हाऊ मेनी नंबर्स कॅन बी युज्ड एज द डिवाइजर इन ऑर्डर टू गेट द रिमाइंडर 1. ह्याच्यात फक्त त्यांनी विचारायची पद्धत बदलली आहे. त्यांनी काय म्हणतायत की असे किती एक्स असू शकतात, असे किती एक्स असू शकतात जे की या दोघांना डिवाइड केलं की रिमाइंडर 1 येणार आहे. तर परत सेम कॉन्सेप्ट आहे. जर रिमाइंडर 1 देत आहे तर रिमाइंडर याच्यामधून मायनस केलं तर लक्षात येईल की एक्स 420 ला पूर्णपणे डिवाइड करेल, आणि ह्याच्यातून मायनस केलं तर लक्षात येईल की एक्स 426 ला पूर्णपणे डिवाइड करेल. ठीक आहे. तर आपल्याला बेसिकली क्वेश्चन काय, फाइंड द एचसीएफ ऑफ 420 अँड 426. आणि याच्यापेक्षा सोपा क्वेश्चन असू शकत नाही. का सांगतो, कारण की 420 आणि 426 ला जर तुम्ही कॉमन प्राइम फॅक्टराइज केला तर आपल्याला दिसत आहे की 6 ने डायरेक्टली डिवाइड होत आहे. खूप 2 ने 3 ने करायची गरज नाही. तर 6 ने जर याला डिवाइड केलं तर हे येते 70, आणि हे त्याच्या पुढचाच नंबर येते 71. आणि कधी पण दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स को प्राईम असतात, 70 आणि 71 तर को प्राईम आहे. तर संपलं, अजून काही प्राईम फॅक्टराइज करायची गरज नाही. आपल्याला एचसीएफ काय भेटलं, 6. आपल्याला एचसीएफ काय भेटलं, 6. पण 6 आपला आन्सर नाही. का आपला आन्सर नाही? तरी म्हणतात की असे किती नंबर्स आहेत जे की एकशा जागी ठेवलं तर आपल्याला हीच कंडिशन भेटेल. मागच्या क्वेश्चन मध्ये त्यांनी म्हणलं होतं असा कुठला सगळ्यात मोठा नंबर आहे, यावेळेस त्यांनी असं नाही म्हणत. यावेळेस त्यांनी म्हणतात असे किती नंबर्स आहेत. तर याचा आन्सर काही नाही. 6चे फॅक्टर्स काढा. कोण कोण आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 6 आहे. तर हेच 4 नंबर आहेत, फक्त हेच 4 नंबर आहेत ज्यांच्यानी जर तुम्ही या दोन नंबर्सला डिवाइड केलं तर रिमाइंडर 1 येणार आहे. पण ह्याच्यात पण 1चा तर विषयच नाहीये का, 1 जर आपण नंबरला डिवाइड केलं तर रिमाइंडर काही राहतच नाही. त्याच्यामुळे फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, 4 नाही, सॉरी 3च नंबर आहे. एक काळजी घ्यायची आहे की 1 ला एक्सक्लूड करायचं. मग कुठले कुठले नंबर्स आहेत, 2. तुम्हीच बघा, 2 ने जर डिवाइड केलं तर हे ऑड नंबर आहे, रिमाइंडर 1 येणार आहे. तुम्ही 3 ने डिवाइड करून बघा, हे पण रिमाइंडर 1 येणार आहे. 6 ने डिवाइड करून बघा, रिमाइंडर 1 येणार आहे. तर आन्सर तुमचा काय असला पाहिजे, 3. गडबडीत आपण काय करतो, 4 फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे 4 आन्सर करू शकतो, पण तसं करू नका. 3च नंबर्स आहेत. कुठले कुठले, 2, 3 आणि 6, जे की या दोन नंबर्सला डिवाइड केलं तर रिमाइंडर 1 देणार आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. हा, ठीक आहे. मग आपण पार्ट 1 कॉन्सेप्ट बुस्टरचा आज आपण इथंच कन्क्लूड करत आहोत. आपण आपल्या पोर्टलवर एक क्वेश्चन दिला होता ऍज अ होमवर्क. तुम्ही होपफुली सगळ्यांनी ट्राय केला असेल, कॉमेंट्स मध्ये त्याचे आन्सर शेअर केला असतील. तरी पण आपण हे लवकरच एकदा सॉल्व्ह करून बघूयात. आणि शॉर्ट ट्रिक एकदम, मी तुम्हाला थर्ड किंवा सेकंड स्लाइड मध्ये सांगितलं होतं की दोन नंबरचे जे प्रोडक्ट असणार आहे, दॅट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द एचसीएफ अँड एलसीएम. तर आता आपल्याला बघा, इफ द एचसीएफ ऑफ 2 नंबर्स इज 8 अँड द प्रोडक्ट ऑफ द नंबर इज 384, म्हणजे एचसीएफ किती दिलाय आपल्याला, 8, आणि त्या दोन नंबरचं प्रोडक्ट किती दिलंय आपल्याला, 384. तर आपल्याला विचारलंय फाइंड द एलसीएम. ठीक आहे. तर आपण काय म्हणू शकतो, एचसीएफ इंटू एलसीएम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द नंबर्स. एचसीएफ ची व्हॅल्यू काय, 8 इंटू एलसीएम ला एक्स पकडा इज इक्वल टू 384. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे, 384 अपॉन 8. याला जर सॉल्व्ह केलं तर 8 4 जा 32, 6 राहते 48. तर आपला ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. खूप जणांना हे बरोबर आलं असणार आहे, त्याच्यामुळं कॉंग्रॅट्स. ज्याला नाही आलं असेल त्यांनी लेक्चर बघून होपफुली हे म्हणजे कळालं असेल तुम्हाला. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी आपण इथंच थांबूयात आपला लेक्चर. ह्याचा पार्ट 2 तुम्हाला संडेला 7 वाजता भेटून जाईल. आपण दर फ्रायडे आणि संडेला 7 वाजता आपले व्हिडिओज अपलोड होत राहतील. तर तुम्ही एकदा राजश्री IAS पोर्टलला 100% व्हिजिट करा. त्या यूट्यूब चॅनलला आणि त्या पोर्टलवर तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनशी रिलेटेड भरपूर मटेरियल्स आणि व्हिडिओज आणि लेक्चर्स भेटत राहतील. तर आजसाठी आपण आपला व्हिडिओ इथंच थांबूयात. थँक्यू.